नारायणगाव वारुवाडी या जोडगावांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तलाठी कार्यालयावरील वाढता ताण पाहता वारुवाडी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालयाची गरज निर्माण झाली होती। त्या अनुषंगाने सरपंच विनायक भुजबळ व पॅनेल प्रमुख संजय वारुळे यांनी सातत्याने पाठपुरावा करून वारुवाडीसाठी स्वतंत्र कार्यालय मंजूर करून आणले आहे। आज या कार्यालयाचा वारुवाडी ग्रामपंचायतीच्या जुन्या जागेत शुभारंभ करण्यात आला। नारायणगावचे उपसरपंच योगेश बाबू पाटे, मंडलाधिकारी शीतल गर्जे, नवीन कार्यालयाच्या तलाठी वर्षा लांडे, पंचायत समिती सदस्य जयश्री बनकर, संजय वारुळे, आशिष फुलसुंदर, माजी सरपंच देवेंद्र बनकर, आत्माराम संते, जंगल कोल्हे, सचिन वारुळे, परशुराम वारुळे, प्रकाश पाटे, अरविंद मेहेर, रमेश भुजबळ, रमेश मेहत्रे, सुशांत भुजबळ, जुबेर शेख आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। किरण गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले। सरपंच विनायक भुजबळ, उपसरपंच प्रकाश भालेकर, सदस्य ज्योती संते, राजश्री काळे तसेच ग्रामपंचायत वारुवाडी कार्यालयाचे कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले। मी शीतल गर्जे, मंडलाधिकारी नारायणगाव। आपल्याकडे नारायणगाव आणि वारुवाडी या सजेचं विभाजन झाल्यानंतर वारुवाडी हे स्वतंत्र महसुली गाव निर्मित झालं आहे आणि त्यानंतर वारुवाडी सजेसाठी स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे दिलेले आहेत। आपल्याकडे वारुवाडी या सजेला श्रीमती वर्षा लांडे यांची नियुक्ती झालेली आहे। आपल्या कार्यालयाचा प्रश्न बरेच दिवस प्रलंबित होता। आता आज दिनांक 4 मे 2026 रोजी वारुवाडी येथील जुनी ग्रामपंचायत या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र ग्राम महसूल अधिकारी कार्यालय म्हणजेच तलाठी कार्यालय आजपासून आपण सुरू करत आहोत। आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। सर्व वारुवाडी ग्रामस्थांना मी विनंती करते की इथून पुढे आपलं तलाठी कार्यालयाशी संबंधित असणारी सर्व कामे याच ठिकाणावरून केली जाणार आहे। तरी आपण इथून पुढे जी काही आपली महसुली कामं असतील ती सर्व कामे जुनी ग्रामपंचायत इमारत वारुवाडी याच ठिकाणून केली जातील। आम्हाला महसूलसाठी हे कार्यालयाचं सुसज्ज असं कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानते। तसेच वारुवाडीसाठी मी मंगळवार हा दिवस दिलेला आहे, त्यामुळे मंडलाधिकारी म्हणून मी सुद्धा मंगळवारी याच ठिकाणी उपलब्ध असेल। आपली जी काही मंडलाधिकाऱ्यांशी संबंधित कामे असतील ती सुद्धा इथूनच केली जातील। या निमित्ताने मी सांगू इच्छिते की हे कार्यालय अतिशय प्रशस्त आहे। तलाठ्यांसाठी एक स्वतंत्र रूम आहे, एक बैठक व्यवस्था आहे, मंडलाधिकारी कार्यालयासाठी एक स्वतंत्र रूम आहे आणि बाहेर अशी पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे, प्रशस्त आहे। त्यामुळे आपण सर्वांनी याच ठिकाणावरून कामकाज करण्यासाठी सहकार्य करावे। धन्यवाद। वारुवाडीमध्ये प्रगतशील शेतकरी आणि सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मान्यवर आदरणीय तलाठी गर्जे मॅडम आणि आपल्या लांडे मॅडम, वारुवाडी हे सर्व आमचे मार्गदर्शक आदरणीय संजय शेठ वारुळे असतील, आमचे प्रकाश मामा पाटे असतील, आशिष भाऊ फुलसुंदर आणि नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे। खरं तर ही कार्यालयाची मागणी गेली 1.5 वर्ष आपण याची पाठपुरावे करत होतो आणि आज खरं तर त्याचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने झालेला आहे। खरं तर मगाशी बाबूभाऊंनी सांगितलं की वारुवाडी हा परिसर शेतकरी यांच्या बाबतीत मोठा आहे। नारायणगावमध्येही एवढ्या वर्षात चांगली आम्हाला व्यवस्था मिळाली, चांगल्या प्रकारे आम्हाला नारायणगावमध्ये सहकार्य झाले, परंतु दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि महसुलाची कामंही वाढत आहेत। त्यामुळं आम्ही ही मागणी केली आणि आमच्याकडे ही सगळी जागा अवेलेबल होती। तर मॅडमनी आल्या ही जागा पाहिली। मॅडम खूप खुश झाल्या। सर्कल मॅडम म्हटल्या मी पुन्हा अप डाऊन करते पण नारायणगावपेक्षा मी वारुवाडीमध्येच बसणार। आल्याच त्यांनी त्यांचं म्हणजे मत व्यक्त केलं। खरं तर आलेल्या सर्वच वारुवाडीच्या ग्रामस्थांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी सर्व आपल्या वारुवाडीच्या ग्रामस्थांना सांगत आहे की आजपासून आपलं महसुलाचं काम आपल्याच वारुवाडीमध्ये आजपासून सुरू होत आहे। सर्वांनीच आपल्या सर्वांना माहिती द्या की आजपासून आपलं तलाठी कार्यालय सेपरेट वारुवाडीकरांसाठी ते चालू झालेलं आहे आणि आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं, मान्यवरांचं मी वारुवाडी
समस्त ग्रामस्थ सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन करते आणि आभारही मानते. धन्यवाद. तालुका कार्यालयाचं उद्घाटन करताना सर्वच मान्यवर या ठिकाणी सर्वांचे प्रभुत्वाने या ठिकाणी आभार करतो. खरं तर बऱ्याच दिवसापासून आपल्या या कार्याचं उत्कंठ होते आपल्याला की आपलं तलाठी कार्यालय या ठिकाणी आलं पाहिजे. सगळेच आजी माजी सदस्य, ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच आदी यांनी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे या ठिकाणी कार्यालय आले. खरं तर मॅडमला या ठिकाणी विनंती करतो मॅडम, या ठिकाणी आमचा आदिवासी पट्टा खूप आता आहे. या ठिकाणी आमचे खूप आदिवासी आहेत. खरं तर आल्यानंतर या आदिवासी लोकांना तुम्ही या ठिकाणी जास्त हे करता न करता त्यांचं काम पहिल्यांदा तुम्ही जास्त पहिल्यांदा करा, कारण की त्यांना लिहिता वाचता येत नाही. खूप आम्ही या ठिकाणी काम करत असताना आम्हाला अनुभव आहे की ती लोक येतात, परंतु त्या लोकांकडं या ठिकाणी कोणी लक्ष द्यायला मागत नाही. तर प्रथमतः माझी या ठिकाणी विनंती आहे की त्या लोकांसाठी आपण तळमळीने या ठिकाणी काम करावं. नमस्कार. आज या ठिकाणी सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपल्या वारुवाडीच्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि ह्या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून नक्कीच गरजे मॅडम असतील, इथल्या तलाठी अधिकारी मॅडम असतील आणि सर्वच जे काही सहकारी असतील यांच्या माध्यमातून आपल्या गावातील सर्वच जनता असेल, शेतकरी असतील, सर्वच घटक असतील यांची कामं निश्चितच चांगल्या प्रकारे होतील असं वाटतं. आणि त्याच माध्यमातून मी म्हणेल की या तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून आपली शेतकऱ्यांची शेताची पीक पाणी असेल, शेतसारा असेल, बाकीचाही कर आकारणी असेल, म्हणजे थोडक्यात सर्वच महसुलाची जी कामं असतील ती तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून होत असतात. आणि नक्कीच यासाठी आपण सुद्धा जनतेने ह्या तलाठी कार्यालयाला आपला जो काही कर असेल किंवा बाकीची कामं असतील त्यासाठी पण आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्याही माध्यमातून की त्यांनाही आपली कामं वेळेत पूर्ण झाली पाहिजे असं नक्कीच म्हणेल मी या निमित्ताने. आणि नक्कीच हे तलाठी कार्यालय या ठिकाणी झाल्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होणार आहे. धन्यवाद.